नमस्कार मित्रांनो, अक्षय चव्हाण ब्लॉग ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। शिमग्याचा आणखीन एक नवीन व्हिडिओ तुम्हाला आज बघायला मिळणार आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे ती आमची सीमा आहे, रिंगणी आणि कोणगे गावची। आज या ठिकाणी सीमेला पालखी भेटणार आहे, तेच तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मंडळी, कधी कधी दोन्ही पालख्या असतात, रिंगण्याचा धनी केदारलिंग देव आणि आमची काळामध्ये दोन्ही पालख्यांचा भेटण्याचा योग असतो, पण यावेळेला तो नाही आहे। जेव्हा कधी असेल तो पण तुम्हाला बघता येईल माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, तोही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। पण यावर्षी आपल्याला फक्त आमची जी पालखी आहे ना तीच रिंगणीच्या सीमेला भेटताना बघायला मिळेल, आणि जे काय असेल ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो मंडळी, पालखी याला काही वेळ लागणार आहे, थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे। तोपर्यंत आहे ना आपण इथे थोडं तुम्हाला मी दाखवतो इथले आजूबाजूचा परिसर कसा आहे तो। हे बघा, सूर्य मावळतीला चालला आहे, एकदम संध्याकाळची वेळ आहे। हा समोर जो बांध दिसतो तोच आमचा रिंगणी आणि कोणगे गावची सीमा आहे। इथे लोक जमायला सुरुवात झाली आहे, थोड्या वेळानंतर हे सगळं पूर्ण पॅक होणार आहे लोकांनी। खूप छान असा अविस्मरणीय क्षण इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे। मंडळी, तर आज आमचा शिपणा आहे संध्याकाळी, आजचा आमचा शिमग्याचा लास्टचा दिवस आहे। एक योगायोग म्हणजे संजयजी कदम एक प्रतिष्ठित आपल्या गावामधले बऱ्याच वर्षानंतर इकडे आपल्याला बघायला मिळत आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया आपण थोडीशी जाणून घेऊया। नमस्कार, मला खूप आनंद आहे। आज कित्येक वर्षानंतर मी आज इथे आलो सीमेला पालखी भेट, मला भारावून आले अक्षरशः की यासाठीच की किती असा आनंद सोहळा। मी याच्यापूर्वी अनेक व्हिडिओ पाहिले सीमेला पालखी, पण 2 पालख्या भेटतानाचे व्हिडिओ पाहिले मी, पण आज एकच आमची पालखी आज तिथे भेटायला येते सीमेवर, आणि योगायोगानं मी गावात आहे। अत्यंत आनंदानं ऊर भरून आहे अक्षरशः। आता आमची पालखी तिथे ह्याला थांबले आपल्या रविदास समाज मंदिरमध्ये, तिथून डायरेक्ट इथे आता येणार आहे। आणि हा आनंद सोहळा तुम्हाला आमच्या अक्षय सगळा एकदम पूर्ण इतिहास तुमचा हे सगळं तुमच्यासमोर उभं करतील। इथलं सगळं वातावरण कसं आहे काय आहे तुमच्यासमोर उभं करतील। या आनंदात तुम्ही सहभागी व्हावं। तर मला वाटतं फार फार तर 5:30 झालेत, एक 15-20 मिनिटात आपला देव या ठिकाणी, आपली देवी या ठिकाणी येईल। पण ह्या 2 देव भेटण्याचा जो योगायोग असतो ना तो वेगळा असतो, अत्यंत वेगळा असतो। इथे पूर्वी रिंगणामधली पालखी आमची असायची, तेव्हा रिंगणाती खुणा काढण्याची प्रथा पण पूर्वी होती या ठिकाणी। आता पण मला अजून एक वैशिष्ट्य या ठिकाणी लहानपणापासून आठवत आहे की 2 जेव्हा पालख्या भेटतात आमच्या इथे, तेव्हा ह्या पालखीतली फुलं आणि तांदूळ समोरच्या आमच्या धनी केदारलिंगच्या ह्याच्यामध्ये जातात, आणि तिथली फुलं आणि तांदूळ जे आपण अक्षता म्हणतो त्या आपल्या देवीच्या ह्याच्यामध्ये येतात। किती आनंदाचा क्षण आहे। आपण या क्षणामध्ये सामील व्हावं आणि अक्षयच्या ह्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्याव्यात, हीच माझी अपेक्षा। धन्यवाद संजय काका। मंडळी, आता इकडे बघा लोक यायला लागले आहेत। जशी पालखी सीमेला भेटण्याची वेळ जवळ येते तशी इथे लोक यायला लागलेत। तुम्हाला इथे बघायला मिळतील लांब लांब, मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवते, लांबून लांबून पण लोक इकडे येत आहेत। आता थोड्याच वेळात पालखी इकडे येणार आहे। मंडळी, देवीची पालखी समाज मंदिरामध्ये होती आणि आता ती सीमेला भेटायला दरवर्षीच्या वाटेने सीमेकडे चालली आहे। तर आपण पण आता सीमेकडे जाऊया। मी पण इकडेच होतो समाज मंदिराकडे, आता पालखी चालली आहे तर पालखीसोबत मी पण चाललो आहे, तर चला जाऊया सीमेकडे। पालखी आता सीमेच्या काही दूर आली आहे। आता या ठिकाणापासून अगदी सीमेपर्यंत पालखी नाचवत नाचवत येणार आणि नंतर मग सीमेला भेटवणार। तर आता तुम्हाला हा अविस्मरणीय क्षण पाहता येणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा।
चला तर मंडळी, तुम्ही पाहिलात कोंडगे गावची काळांबा देवी रिंगणे गावच्या सीमेला भेटण्याचे क्षण. तुम्हाला कसे वाटले हे मला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. आता देवाची पालखी मांड्यावरती बसली आहे. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.